आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि मोदी सरकारच्या या दुसऱ्या टर्म मधील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज दोन्ही सभागृहांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळते। तर उद्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण उद्या देशाचं बजेट सादर होणार आहे। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील। निवडणुकांच्या आधीचा असणारा हा अर्थसंकल्प असणार आहे आणि याविषयी बोलूया। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। शिवाजी, खरतर निवडणुका सुद्धा तोंडावरती आलेल्या आहेत, या आधीचा हा अर्थसंकल्प असणार आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेमकं काय काय असेल यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये? खरं तर या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा सरकारला करता येणार नाही, मात्र जी माहिती मिळत आहे त्यानुसार जी शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात त्यामध्ये आणखी 6,000ची वाढ करण्याची शक्यता आहे। यामध्ये एक गोष्ट सातत्याने समोर येताना पाहायला मिळते, सरसकट ज्या शेतकऱ्यांना 6,000 मिळतात की त्यांनाच हे 6,000 वाढतील की एकल महिलांसाठी काही फक्त ही रक्कम वाढलेली असेल, याबद्दल अद्यापर्यंत स्पष्टता आलेली नाही। दुसरा एक मुद्दा मिळत आहे की कर प्राप्तीमध्ये काही बदल केले जाऊ शकतात, सातत्याने याबद्दल बोललं जात आहे। आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना ज्या ज्या वस्तूमध्ये मोठा फटका बसत आहे त्या वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करताना पाहायला मिळतील। कारण अवघ्या 2 ते 3 महिन्यांसाठी सरकारचं कामकाज व्यवस्थित सुचारू रूपाने चालावं, सरकारी नोकरदारांचे पगार व्हावे, यासाठी हा अर्थसंकल्प असतो। कारण नवीन सरकार जे येणार आहे सत्तेमध्ये ते त्यांचा अर्थसंकल्प मांडताना पाहायला मिळत असतं। आज सुरुवातीला अर्थसंकल्पाच्या अगोदर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषण करतील आणि अभिभाषणामध्ये मोदी सरकारच्या काळातील कशा पद्धतीने त्यांचं सरकार काम करताना पाहायला मिळते, कुठल्या पद्धतीने विकास झालेला आहे त्याबद्दल त्या माहिती देतील। सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांद्रयान मोहीम असो किंवा भारताचा वाढता विकास दर असो, इतर परराष्ट्र धोरणामध्ये झालेले बदल असो, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणामध्ये करण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर महिलांना दिलेलं आरक्षण असो, हे सगळे मुद्दे त्यांच्या भाषणातून येतील। मात्र त्यानंतर जेव्हा कामकाज सुरू होईल त्या कामकाजामध्ये कोणकोणत्या बाबी पाहायला मिळतात हे पाहणं महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अधिवेशनादरम्यान ज्या खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्याचा प्रस्ताव देखील आज मांडण्यात येईल आणि ते सर्व खासदार निलंबित करण्यात आलेले आहेत त्यांचे खासदार पुन्हा त्यांना बहाल केली जाणार आहे। हे मुद्दे त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, उत्सुकता आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।